हॅलो सर्वांना, आज मी आलेले आहे गणपती डेकोरेशनचा पार्ट 3 घेऊन. तर इथे आम्ही रेणुका मातेचा फेसला ॲक्रेलिक कलरने पेंट करत आहोत, तेही व्हाईट कलरने. तर आता काय होतं की ना, व्हाईट कलर दिला कोणत्याही वस्तूला, समजा तुम्ही शाडूमातीचा गणपती बनवला किंवा काहीही तुम्ही क्ले आर्ट केली किंवा काहीही बनवलं, चित्र काढलं, चित्राचं नाही पण काही वस्तू जर तुम्ही बनवल्या तर त्याला पहिले व्हाईट कलर द्यायचा आणि त्याच्यावरती आपल्याला मेन कलर जो असतो तो द्यायचा असतो. का बरं? कारण की फ्रेश कलर दिसण्यासाठी आणि अजून फ्रेश कलर ते दिसतील आणि कलर आहे ना असे ग्लो करतील जरा, जे की तुम्ही जरा जरा नोटीस केलं असेल किंवा नाही केलं असेल. आम्ही पूर्ण फेसला व्हाईट कलर करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि आज आहे बैलपोळा. बैलपोळ्याच्या निमित्त आम्ही 2 बैल काढलेले आहे. तर इकडे तुम्ही बघू शकता, या बैलांना 15 वर्ष झालेले आहे. माझी मम्मी हे बैल 15 वर्षापासून वापरते आणि अजूनही ते जपून ठेवलेले आहे. आणि बघू शकता तुम्ही, ते किती नवे दिसत आहे. एखादा जण म्हणूही नाही शकत की हे जुने बैल आहे. आणि आता मी इकडे करणार आहे आमची पूजा. तुम्ही बघू शकता आमचं देवघर कसं आहे. पहिल्यांदा फर्स्ट टाइम आय गेस इट तुम्हाला दाखवते आहे आमचं देवघर. आणि आता आम्ही करतो आहे देवघराची पूजा. या प्रकारे इथे आम्ही दिवा लावलेला आहे. तुम्ही बघू शकता, आम्ही ना विठ्ठल रुक्मिणीची नवी मूर्ती इकडे स्थापित केलेली आहे. तुम्ही पहिल्यांदा आमचं देवघर बघता आहे म्हणून तुम्हाला नसेल माहिती की विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती इकडे नव्हती किंवा होती, असं तुम्हाला काहीच नसेल माहिती, कारण हे मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवते आहे. इकडे बघू शकता सर्वकडून हे बैल एकदम अजूनही नव्यासारखे आहे. जराशीही धूळ नाही आणि काहीच म्हणजे काहीच नाही. इकडे आम्ही बैलांना नैवेद्य दाखवलेला आहे. इकडे बघू शकता आमटी, पुरणपोळी, दूध, वरण, भात आणि पाणी हे मेन गोष्टी आहे ज्या नैवेद्यासाठी आपल्याला लागतात. तुम्ही पण बैल पौर्णिमा साजरा केली का हे मला नक्की सांगा. आणि इकडे आम्ही जे रेणुका मातेचं जे नाक आहे त्याच्या मापाचं सेम कार्डशीट येल्लो कलरचा आम्ही इकडे घेतलेला आहे आणि कापलेला आहे. आणि तो आम्ही इकडे चिपकवणार आहे नाकाला. तिथे तुम्ही बघू शकता आम्ही एक ऑरेंज पेन आणून ठेवलेला आहे फेस साठी, नाकासाठी एक येल्लो. आता इथे आम्ही टाचनपिना घेतलेल्या आहे आणि टाचनपिना ह्या पेपरला लावणार आहे. म्हणजे जर आम्ही ग्लू लावला आणि जर ते चांगलं नाही दिसलं तर मग फालतूच मग सगळं वेस्ट होऊन जाण्यापेक्षा आम्ही पहिले टाचनपिन लावून याला चेक करतो आहे की हे बरोबर आहे की बरोबर नाही आहे. आणि जर हे चांगलं नाही दिसलं तर तसं पण आम्हाला जास्त शाईनची काही गरज नाही आहे, पण आम्ही आता पेपर होता म्हणून मग करतो आहे. आणि इकडे साईज नुसार एकदम नीटपणे कट करून घेतलेला आहे आम्ही. आणि आम्ही असे दरवेळेस खूप युनिक, नवनवीन आणि एकदम भारी आणि एकदम झक्कास असे गणपती डेकोरेशन बनवत जाणार आहे. जर तुम्हाला गणपती डेकोरेशन्स आणि माझे ब्लॉग्स बघायचे असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे आम्ही पेपरला ग्लू लावलेला आहे आणि आता हे आम्ही चिपकवणार आहे नाकाला. ते तुम्ही इकडे बघू शकता की हळूहळू इकडे आमचं ग्लू लावणं चालू आहे. आणि जर खरंच पहिला, दुसरा, तिसरा हाच पार्ट आहे, पण पहिला आणि दुसरा पार्ट जर नसेल बघितला तर बघून घ्या. इकडे आम्ही फेस साठी पण पेपर जो घेतलेला होता आणि कट केलेला होता तो आता आम्ही प्लेस करतोय इथे. आता जरी हे
एकदम असं वेगळं कसं तरी गंध असं वाटत असेल, पण जेव्हा हे लास्टला पूर्ण होत आहे तेव्हा खूप सुंदर दिसत आहे. या ब्लॉग मध्ये तुम्हाला कळणार आहे की कसं दिसतंय. जरी याचे डोळे नाही बनवलेले, अजून काही नाही झालं तरी आता हे चांगलं दिसत होतं. आणि मूळ रंग हा नव्हता रेणुका मातेचा, तर आम्ही त्याच्यावरती ऑरेंज कलर देणारच होतो. मग दिला आणि मग बघितलं तर हा आहे रेणुका मातेचा खरा मूळ रंग. कारण की खरा मूळ रंग एवढा फ्रेश नसतोच कधी त्यांचा, म्हणून आम्ही कलर जो की आहे मी प्लेस करून घेतलेला आहे. तुम्ही ते बघू शकता, नीटपणे मी प्लेस केलेला आहे, काहीच त्याच्यात गडबडी नाही आहे. जर काही गडबडी झाली तर मग सगळं डेकोरेशन जरा इकडे तिकडे झालेलं दिसेल. आणि इकडे बघू शकता तुम्ही, आम्ही पाईप आणलेले आहे आणि हे आम्ही एक दुसऱ्याला जॉईन करणार. आणि आता माझं सगळं पेंटिंग वगैरे पूर्ण झालेली तुम्ही बघितलीच असणार आहे. आमची रेणुका किती सुंदर दिसते. आणि इकडे पाईप जॉईंट करायचं काम चालू आहे. लास्टला ते कसे दिसणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवून देणार आहे. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि